नमस्कार. आज आपण हॅड कसं वापरायचं आहे ते शिकणार आहे. तर हॅडसाठी आपण नुसतं हॅड वापरायचं आहे, तर आपल्याला सिंपल पास्ट टेन्स वापरावं लागणार आहे. तर ते बघूया आता कसं आपण वापरणार आहे ते. सिंपल पास्ट टेन्स हॅड हे आपण अफर्मेटिव्ह, नेगेटिव्ह, इंटरोगेटिव्ह आणि WH क्वेश्चन्स म्हणजे अफर्मेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह म्हणजे नकारार्थी, इंटरोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक आणि WH क्वेश्चन्स म्हणजे WH प्रश्नामध्ये आपण हे वापरणार आहे. आता हॅड हे काय आहे? व्हॉट इज हॅड? हॅड इज द पास्ट फॉर्म ऑफ हॅव म्हणजे पास्ट फॉर्म हॅवचं हॅड आहे. हे आपण यूज्ड विथ ऑल सब्जेक्ट म्हणजे प्रत्येक सब्जेक्टमध्ये आपण या टेन्समध्ये वापरणार आहेत ते. म्हणजे आय, ही, शी, इट, यू, वी, दे, राईट. इट टॉक्स अबाउट द पास्ट पोझेशन एक्सपिरियन्स म्हणजे काय, मागचा जो मालकी अनुभव आहे तो सांगण्यासाठी हे आपण हॅड वापरणार आहे. फॉर एक्झाम्पल, आय हॅड अ बाईक म्हणजे माझ्याकडे सायकल होती. आय हॅड अ मोबाईल माझ्याकडे मोबाईल होता. आय हॅड अ लॅपटॉप माझ्याकडे लॅपटॉप होता. म्हणजे जे पास्टचं जे आहे म्हणजे भूतकाळात जे घडलेलं आहे ते सांगायचं असेल तर आपण हॅड वापरणार. आता अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस, अफर्मेटिव्ह स्ट्रक्चर काय? अफर्मेटिव्ह म्हणजे काय? पॉझिटिव्ह. हाऊ टू मेक अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस कसे बनवायचे? तर इंग्लिशमध्ये सब्जेक्ट प्लस हॅड प्लस ऑब्जेक्ट खूप सोपं रूप आहे हे. की सब्जेक्ट मग आय हा सब्जेक्ट झाला किंवा आय, ही, शी, इट, यू, वी, दे. सब्जेक्ट म्हणजे काय? करता. हॅड आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय? तर ज्याच्यावर ॲक्शन होते म्हणजे आपण कर्म म्हणू शकतो. तर ऑब्जेक्ट. सो आय हॅड अ बॉटल, आय हॅड अ बाईक, आय हॅड अ बुक, आय हॅड अ पेन असं आपण वापरू शकतो अफर्मेटिव्ह स्ट्रक्चरमध्ये. नेक्स्ट इज अफर्मेटिव्हचे एक्झाम्पल बघूया. आय हॅड अ पेन म्हणजे माझ्याकडे पेन होते. ही हॅड अ जॉब म्हणजे त्याच्याकडे जॉब होता किंवा नोकरी होती. शी हॅड टाईम म्हणजे तिच्याकडे वेळ होता. वी हॅड डिनर आम्ही जेवण केले होते किंवा आमचं जेवण झालं होतं. दे हॅड मनी म्हणजे त्यांच्याकडे पैसे होते. आता आपण ह्याचं नेगेटिव्ह सेंटेन्सेस कसे बनवतोय? तर सब्जेक्ट प्लस डिड, नॉट प्लस हॅव. इथे आपण डिड नॉट प्लस हॅड नाही वापरणार आहे. कारण जेव्हा डिड वाक्यामध्ये येतं तेव्हा आपण हॅवच वापरायचे. जेव्हा आपण सब्जेक्ट प्लस डिड नॉट प्लस हॅव येणार तिथे हॅड येणार नाही. हे लक्षात ठेवा. जेव्हा डिड येईल तेव्हा हॅड येणार नाही. नेगेटिव्ह एक्झाम्पल्स बघूया. आय डिडंट हॅव टाईम म्हणजे माझ्याकडे वेळ नव्हता. ही डिडंट हॅव मनी त्याच्याकडे पैसे नव्हते. शी डिडंट हॅव अ फोन म्हणजे तिच्याकडे फोन नव्हता. वी डिडंट हॅव क्लास आम्हाला क्लास नव्हता. तर अशी नकारार्थी वाक्य आपण बनवू शकतो. आता प्रश्न कसे विचारायचे? हाऊ टू आस्क क्वेश्चन्स. इंटरोगेटिव्ह त्याला इंटरोगेटिव्ह स्ट्रक्चर म्हणतो. इंटरोगेटिव्ह म्हणजे प्रश्न. डिड प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क म्हणजे डिड नंतर सब्जेक्ट नंतर हॅड वापरणार नाही आहे कारण डिड आधीच वापरलं आहे. ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क हे क्वेश्चन फॉर्म आहे याचं. आता इंटरोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक जी वाक्य आहेत त्याची उदाहरणं बघूया. डिड यू हॅव फूड म्हणजे तुझ्याकडे जेवण होते का? डिड ही हॅव अ कार त्याच्याकडे कार होती का किंवा त्याच्याकडे गाडी होती का? डिड शी हॅव टाईम म्हणजे
तिच्याकडे वेळ होता का? डिड दे हॅव तिकीट्स? तर WH क्वेश्चन्स जे आहे हॅड वापरून कसे बनवायचे? WH म्हणजे काय? हू, वेन, वेअर, हाऊ असे पण म्हणू शकतो आपण. हाऊ टू आस्क WH क्वेश्चन्स. WH वर्ड येणार आहे, जो WH हू, वॉट जे असेल, त्याच्यानंतर डीड असेल, त्याच्यानंतर सब्जेक्ट असेल, सब्जेक्ट म्हणजे करता, प्लस हॅव. मग त्याच्यामध्ये WH काय असतील? वॉट, वाय, हाऊ मेनी. तर आपण त्याची उदाहरणं बघूया. युजिंग वॉट क्वेश्चन्स म्हणजे वॉट म्हणजे काय? काय. व्हॉट डिड यू हॅव? तुझ्याकडे काय होते? व्हॉट डिड शी हॅव यस्टरडे? व्हॉट डिड शी हॅव यस्टरडे म्हणजे काल तिच्याकडे काय होते? युजिंग वाय इन क्वेश्चन्स म्हणजे वाय वापरून प्रश्न कसे बनवायचे? वाय डिड ही हॅव स्ट्रेस? त्याच्याकडे ताण का होता? काही जण स्ट्रेसचा उच्चार ट्रेस करतात. ट्रेस नाही आहे, हा स्ट्रेस आहे. सो वाय डिड ही हॅव स्ट्रेस? त्याच्याकडे ताण का होता? वाय डिड दे हॅव अ मीटिंग? त्यांची मीटिंग का होती? हाऊ मेनी म्हणजे किती? फॉर काउंटेबल म्हणजे जेव्हा काउंट करतोय तेव्हा आपण हाऊ मेनी वापरतोय. हाऊ मेनी बुक्स डिड यू हॅव? तुझ्याकडे किती पुस्तके होती? हाऊ मेनी स्टुडंट्स डिड दे हॅव? त्यांच्याकडे किती विद्यार्थी होते? हाऊ काउंटेबल म्हणजे काय? ज्या गोष्टी आपण काउंट करू शकतो म्हणजे मोजू शकतो. आता अनकाउंटेबल म्हणजे काय? ज्या गोष्टी मोजू शकत नाही. हाऊ मच मनी डिड ही हॅव? जेव्हा आपण अनकाउंटेबल थिंग्सबद्दल बोलतोय तेव्हा आपण काय वापरतोय? हाऊ मच. हाऊ मच मनी डिड ही हॅव म्हणजे त्याच्याकडे किती पैसे होते? नुसतं पैसे म्हणले तर आपल्याला मोजता येत नाही. जोपर्यंत त्या नोटा किंवा कॉइन्स म्हणत नाही तोपर्यंत आपल्याला मोजता कसं येणार ना? त्याच्यामुळे मनी जे आहे किंवा ट्रेजर जे आहे ते मोजता येत नाही. म्हणून तिथे काय वापरतो आपण? हाऊ मच. हाऊ मच टाइम डिड वी हॅव? हाऊ मच टाइम डिड वी हॅव म्हणजे आमच्याकडे किती वेळ होता? आता वेळ मोजता येत नाही जोपर्यंत आपण त्याचे मिनिट्स किंवा सेकंदामध्ये रूपांतर करत नाही. आता वेन वापरून, वेन म्हणजे काय? केव्हा. वेन डिड यू हॅव दी एक्झाम म्हणजे तुला एक्झाम परीक्षा केव्हा होती? वेन डिड शी हॅव फ्री टाइम? तिला मोकळा वेळ केव्हा होता? तर हे वेन म्हणजे काय? केव्हा. आता ह्या ज्या मिस्टेक्स आहे, कॉमन मिस्टेक्स, त्याच्यामधनं आपल्याला शिकायचं आहे. तर रॉंग फॉर्म मी सांगतो आणि नंतर करेक्ट फॉर्म सांगतो. डिड यू हॅड मनी? आता हे का चुकलंय? कारण जेव्हा डीड येत आहे, डीड हे ऑलरेडी पास्ट आहे किंवा भूतकाळातलं आहे रूप आहे, तर तेव्हा आपण हॅड नाही वापरत आहे, तेव्हा हॅव वापरतो. सो डिड यू हॅव मनी? वाय डिड ही हॅड स्ट्रेस? आता वाय डिड ही हॅड स्ट्रेस च्या ऐवजी आपण काय म्हणणार? वाय डिड ही हॅव स्ट्रेस? का हॅव? कारण आपण डीड वापरलंय वाक्यात. आता फिल इन द ब्लँक्स करून बघा. आय हॅव अ बॅग म्हटलं तर प्रेझेंट होईल. आय हॅड अ बॅग म्हणजे माझ्याकडे बॅग होती, माझ्याकडे पिशवी होती. डिड यू हॅव टाइम? का डिड यू हॅड टाइम येणार आहे? हॅड नाही येणार. का? तर आपण डीड वापरतोय. सो डिड यू हॅव टाइम? हाऊ मेनी पेन्स डिड ही हॅव? आता ही बरोबर हॅज नाही येणार, इथे हॅवच येणार आहे कारण आपण डीड वापरतोय. आणि हाऊ मेनी पेन्स डिड ही हॅव म्हणजे त्याच्याकडे किती पेन होते? आता याच्यातनं आपल्याला समराईज करूया. फायनल समरी, टेक अवे म्हणजे याच्यातनं आपल्याला काय घेता येईल? हॅड हे पास्ट फॉर्म ऑफ हॅव आहे. म्हणजे हॅवचं पास्ट फॉर्म आपण काय वापरतोय? हॅड. सेम फॉर ऑल सब्जेक्ट म्हणजे आय, ही, शी, इट, यू, वी, दे साठी आपण हॅड वापरणार. आणि क्वेश्चन आणि निगेटिव्ह असेल तर आपण
हॅव वापरणार आणि त्याच्याबरोबर डीड जोडणार. हे लक्षात ठेवायचं आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की समजला असेल. जर व्हिडिओ समजला असेल तर लाईक्स, शेअर, सबस्क्राईब करा. पण त्याच्या आधी एक टेस्ट सोडवा, जी मी क्विज तुम्हाला खाली देतो आहे. तर ती पहिली सोडवा आणि मला कळेल तुम्हाला किती समजलं आहे ते. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.